कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल, भाऊजी काय झालं? अप्प्या अर्जुन, अरे असं का रे? बाप्पू, अमोलच्या किमोचा परिणाम आहे। त्याचा इफेक्ट किती दिवस राहील, किती काळ राहील काय सांगता येणार नाही। आता अमोलच्या पायात त्राण नाही, त्याला उभं राहता येत नाही। काय दाजी, त्याला कधी बरं वाटेल काय सांगितलं डॉक्टरांनी? डॉक्टर म्हणाले तर उद्यापर्यंत तो नाही उभं राहू शकणार। म्हणजे अमोलला नाचता नाही येणार? काय छोटे सरकार, अहो तुम्ही नसला नाही तर कार्यक्रमात मजा काय? खरंय अमोल, तू नसशील तर कार्यक्रमाला रंगच चढणार नाही। अरे हे एवढं सगळं चाललंय कशासाठी या ठिकाणी? अर्जुन, यावर काहीच उपाय नाहीये का? कळतच नाहीये सगळं माझ्या अमोलच्याच वाट्याला काय येतं। अप्पे, आता असं ढासळून कसं चालेल? आता अमोलला आपल्या आधाराची गरज आहे ना, आहे का नाही? मी काय म्हणतोय, संगीत आजच व्हावं असं कुठं लिहिलंय वे? म्हणजे मी म्हणतोय उद्या अमोलला बरं वाटलं की त्याच्याबरोबर करू की संगीत आपण? हो मॅडम, मला असं वाटतं की आपण दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी करू शकतो। होय, मला पण हे ठीक वाटते। आता अमोलच नाचणार नसेल तर कार्यक्रमात रंगत येणार नाही ना। आणि मला विश्वास आहे अमोल उद्या नक्की बरा होईल। हा हा, अगदी बरोबर आहे। हा, उद्या ना आपण एकदम भारी सजावट करूयात, ह्याच्यापेक्षा भारी करूयात। हा भाऊजी, तुम्हाला काय वाटते? हा, तुम्ही सगळे म्हणत असाल तर तसं करू उद्या मग। अमोल बाळा, उद्यापर्यंत तू नक्की बरा होशील आणि आम्ही उद्या परत येऊ कार्यक्रमाला। हो चालेल, ठरलं तर मग उद्या 9च्या आसपास आपण हा कार्यक्रम करायचा। चला येतो मॅडम, सांभाळ। मोल, बाळा काय झालं? तू ठीक आहेस ना? मी एकदम मुख्य आहे बाबा, पण तुम्ही सगळे असं का बोलताय? अरे बाळा, मी काय बोललो आता? माँ, अगर मी उद्या ठीक होईन हे तरी नक्की आहे का? मोल, सॉरी माँ, पण उद्या का ढकलताय तुम्ही संगीताचा कार्यक्रम? म्हणजे अहो, तुम्ही नाही नाचायला मग कसं नाचायचं आम्ही राहू? हे सगळे आवरून कार्यक्रम कॅन्सल झाल्यावर मला किती वाईट वाटले याचा जरी विचार करा तुम्ही। अमोल, अरे मावशी, तू पण आलीस ना संगीताचा तीस, मग मला आजचा हा कार्यक्रम माझ्या स्पेशल मोमेंट मध्ये ठेवायचा। हे बाळा, तू या अवस्थेत असताना मी कसं नाचणार आहे सांग बरं? मी नाही म्हणून काय झालं, सगळे आहेत ना, आणि सगळ्यांची डान्स किती भारी बसले आहेत आणि मोमाची तयारी तर किती भारी झाली आहे। हो छोटे सरकार, सगळ्यांचे डान्स बसले असले तरी तुम्हाला मध्ये ठेवून मी एक डान्स बसवला होता। अहो खूप भारी वाटला असता हो। अगं बाकीचे डान्स तर नीट होतील ना, आणि मी आहे की पाहिला।
नाही नाही भाजी, तुमची अशी अवस्था बघून मला तरी नाही जमणार नाचायला. डिपे मामा, तू माझा बेस्ट डिपे मामा. काय आहेस माहितीये का? का? कारण तू प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधतोस. अमोल बाळा, बाकी काय का असं ना, पण तुझ्या जिद्दीला सलाम करतो आम्ही. चिंचुकी मामा, मा म्हणते की हातात घेतलेलं काम पूर्ण करायलाच हवं. हो अमोल बाळा, तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे, पण आपल्याला आपली तब्येत पण सांभाळायला हवी ना. नाही तर काय. अमोल बाळा ऐक ना, आपण हे सगळं उद्या परत करूया ना. नाही मा, आधी संगीत झाले नव्हतं आणि आधी मी लग्नात पण नव्हतो, पण आता पण मी नाहीये असं समजून दान कर. अमोल, काहीतरीच काय बोलत असतोस रे. नाहीतर काय. अरे इथं असलेल्या माणसाचं अस्तित्व कसं नाकारायचं आम्ही? मॅडम, मला असं वाटतं की आपण अमोलला खूप बोलायला लावतो. बघा ना काय तुझे काका, आधीच मी आजारी आहे आणि ही सगळी माझी ऐकतच नाहीयेत. मी लग्नाला नक्की बरा होईल, पण आज हे सगळे नाचायला हवे. अमोल, असं कसं रे? तू धीटपणा सुद्धा तुझ्याकडनं शिकावा बा. बापू, तुम्ही रडू नका ना. अहो, आज एवढा आनंदाचा दिवस आहे आणि तुम्हाला खूप धमाल करायची आहे. अमोल, अरे नाचणं अवघड जाईल रे पोरा. काय म्हणजे मोमाने तुम्हाला डान्स शिकवला नाही? अरे, अरे बाळा, तुला बरं वाटत नाही ना म्हणून म्हणतायत ते. अच्छा अच्छा अच्छा, असं का? पण दिपे बाबा, अरे मी आजारी असलो तरी असल्या आजारांना सिंबा घाबरत नाही, कारण त्याच्यासोबत त्याचे फ्रेंड उभा असतात. काय मग म्हणाल ना तुम्ही माझे फ्रेंड? चला मग तयार व्हा आणि सगळ्यांनी डान्सला सुरुवात करा. प्लीज माझ्यासाठी. मा, बाबा, प्लीज संगीत आजच व्हायला हवं. मी तयार आहे. मी पण तयार आहे छोटे सरकार. आम्ही पण तयार आहोत. मी आणि माझे पार्टनर पण तयार आहे. आम्ही चालतं मग बोला, गणपती बाप्पा! झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.